नमस्कार. मी श्रीधर जोशी. आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र. बंधू भगिनींनो, आज मंगळवार दिनांक 12 मे 2026 आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक 537. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयाने संतोष हिरामण लष्करे विरुद्ध राज्य सरकार आणि इतर 79 रिट अर्जामध्ये जो एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे त्या निर्णयाची आपण चर्चा करणार आहोत. हा ऐतिहासिक निर्णय आहे दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या बाबतीत. ज्या दिव्यांग कर्मचाऱ्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र देऊन नोकरी मिळवलेली आहे अशा बाबतीमध्ये उच्च न्यायालयाने हा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. हा इतका महत्त्वाचा निर्णय आहे. प्रत्येक कर्मचारी म्हणजे जो दिव्यांग कर्मचारी आहे, ज्यांनी दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे नोकरीत प्रवेश केला आहे, अशा प्रत्येक कर्मचाऱ्यांनी हा व्हिडिओ पाहण्यापेक्षा ह्या व्हिडिओसोबत जे मी जजमेंट दिलेलं आहे त्या जजमेंटची कॉपी, तो न्याय निर्णय अत्यंत बारकाईने पाहणं आवश्यक आहे. मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे की ज्या पूर्वी दिव्यांग जे कर्मचारी होते त्यांच्याकडे ज्या गव्हर्मेंटच्या सर्व्हिसेसमध्ये काही जागा रिझर्व केलेल्या असतात, राखीव असतात, आणि त्या राखीवमध्ये फक्त दिव्यांग कर्मचाऱ्यांचीच नेमणूक केली जाते. अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये काही जे अटी व शर्ती आहेत, म्हणजे दिव्यांगत्व किती आहे, म्हणजे 40% दिव्यांगत्व कमीत कमी असलं तरच तो दिव्यांग कर्मचारी समजला जातो. आणि अनेक कर्मचाऱ्यांनी अशी प्रमाणपत्र मग काही ठिकाणी ती सिव्हिल सर्जनकडून घेतलेली आहेत, काही ठिकाणी ऑफिसरकडून दिलेली आहेत, आणि याच्या आधारे त्यांनी नोकरी पत्करलेली आहे. आता या दृष्टी झाल्यानंतर काही वेळा जेव्हा तक्रारी झाल्या काहीच्या बाबतीत की हे जे दिव्यांग प्रमाणपत्र दिलेलं आहे ते खोटं आहे, फॉल्स आहे, अशा तक्रारी झाल्यानंतर या तक्रारीची चौकशी केल्यानंतर राज्य शासनाने काय केलं, ह्या सर्व जी दिव्यांग प्रमाणपत्र द्यायची त्याची पुनर्तपासणी करण्याचे आदेश दिले. काही ठिकाणी पुनर्तपासणी करून आल्यानंतर ते जे प्रमाणपत्र दिलं होतं ते प्रमाणपत्र खोटं होतं, बोगस होतं, किंवा त्यामध्ये जे दिव्यांग प्रमाणपत्र एक किती आहे दिव्यांगत्व जे 40% होतं ते नवीन जेव्हा त्यांची तपासणी केली ते 40%पेक्षा कमी आलं. आणि मग साहजिकच संबंधी अधिकाऱ्यांनी दिव्यांग शासनाच्या आदेशाचप्रमाणे त्या काही कर्मचाऱ्यांना असा सर्टिफिकेटच्या आधारे जे नोकरी मिळेल, काही लोकांना निलंबित केलं, काही ठिकाणी फौजदारी कारवाई सुरू वगैरे केली, आणि मग कारवाई सुरू करण्यात आली. मग साहजिकच या कारवाईच्या विरुद्ध अनेक दिव्यांग कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात रिट पिटिशनद्वारे धाव घेतली. या मी मगाशी जे सांगितलं संतोष हिरामण लष्करे यांच्याच प्रकरणामध्ये एप्रिल 2026मध्ये एक मुंबई उच्च न्यायालयाने एक निर्णय दिला होता, आणि त्या निर्णयाच्या आधारे जे अशा लोकांचं जे निलंबन केलेलं असतील आदेश किंवा क्रिमिनल प्रोसिडिंगचे आदेश असतील ते स्थगित करावे असे आदेश दिले होते. आणि व्हिडिओ क्रमांक 535मध्ये मी पहिल्याच नंबरच्या प्रश्नाला उत्तर देताना ह्या जे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते त्या संबंधीच्या प्रश्नाला एक उत्तर दिलं होतं. त्या व्हिडिओच्या वेळेस मी देखील सांगितलं होतं की ते अंतरिम आदेश आहेत, आणि मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी सर्व बेंच पुढे, म्हणजे नागपूर बेंच असेल, मुंबई बेंच असेल आणि औरंगाबाद बेंच, ह्या सर्वांचे एकत्र जे आलेले असेल ते अर्ज हे करून एकत्र करून एकत्र सुनावणी करावी अशा प्रकारचे आदेश दिले. आणि ते आदेश लक्षात घेऊनच मुंबई उच्च न्यायालयाने आजचा हा आदेश काढलेला आहे. हा आदेश का महत्त्वाचा आहे, मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे की पहिल्यांदा जी पुनर्तपासणी करण्यात आलेली होती की ती पुनर्तपासणी करण्याचा अधिकार शासनाला आहे. म्हणजे एकदा मी सर्टिफिकेट दिलेलं आहे मग माझी पुन्हा का पुनर्तपासणी, असा कुठलाही आर्ग्युमेंट संबंधित कर्मचाऱ्याला करता येणार नाही, असं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने मग आज जो निर्णय मी त्याची चर्चा करतो आहे संतोष हिरामण लष्करे जो 6 मे 2026ला म्हणजे 6 दिवसापूर्वी दिला आहे त्या न्यायालयामध्ये स्पष्ट केलं. काय, रिव्हेरिफिकेशन ऑफ डिसॅबिलिटी इज परमिसिबल अंडर रूल्स. आपल्याला माहिती आहे हा जो कायदा केले राईट्स ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटी ॲक्ट, आणि त्याच्याबरोबर रूल्स पण केलेले आहेत. या रूल्स म्हणजे ॲक्ट झाला 2016मध्ये, त्याचे नियम 2017 झाले. तर त्या नियमांप्रमाणे
जे म्हणजे दिव्यांगत्वाचं जे आहे त्याचं म्हणजे पुनर्तपासणी करण्याची शासनाला मुभा आहे. हे पहिलं निरीक्षण होतं. दुसरं निरीक्षण महत्त्वाचं होतं की एखाद्या ठिकाणी सर्टिफिकेट जे दिले इश्यू केलेलं आहे, पूर्वी दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र दिलेलं आहे, आणि ते जर प्रमाणपत्र देताना ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, म्हणजे त्याला ज्या आपण युनिक डिसॅबिलिटी जे आय डी ज्याच्या संदर्भात ज्या आदेश काढलेले आहेत त्याच्याप्रमाणे जर गाईडलाईन फॉलो केल्या नसतील तर साहजिकच त्यांना पूर्वी जे कार्ड दिलेलं असेल, कार्ड इश्यू, तर ते इनव्हॅलिड ठरेल. तिसरं निरीक्षण काय नोंदवलं होतं की एखाद्या ठिकाणी जे प्रमाणपत्र दिलेलं गेलं आहे ते प्रमाणपत्र कायद्यामध्ये ज्या अथॉरिटीजना दिले आहेत की ज्या अथॉरिटीलाच हे प्रमाणपत्र देण्याचे अधिकार आहेत त्यांच्या व्यतिरिक्त इतर कुठल्या अधिकाऱ्यांनी जर दिलं असेल तर, म्हणजे मेडिकल बोर्डापुढे जर दिलेलं नसेल, कारण मेडिकल बोर्ड स्थापन केलेले आहे, तर ते सर्टिफिकेट इनव्हॅलिड समजलं जाईल, असं एक निरीक्षण नोंदवलेलं आहे. आणि नंतर मग काय म्हटलं आहे की ज्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी जर दिलेलं प्रमाणपत्र हे बोगस असेल, फॉल्स असेल, तर अशा वेळेस त्याला नोटीस देऊन त्याच्या सेवा समाप्त करता येतील, आणि किंवा मग त्याच्याविरुद्ध डिपार्टमेंटला इन्क्वायरी देखील करता येऊ शकेल. हे आणखी निरीक्षण. त्याचबरोबर हा जो कायदा आहे 2016 त्या कायद्याच्या प्रमाणे, कायद्यातला जो सेक्शन आहे 91, त्याप्रमाणे एखाद्या कर्मचाऱ्याने खोटं दिव्यांग प्रमाणपत्र दिलं तर त्याच्यावर फौजदारी कारवाई करता येऊ शकेल. हे देखील उच्च न्यायालयाने या निर्णयात नोंद केलेलं आहे. आणि मग अनेक पूर्वीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची चर्चा, इतर उच्च न्यायालयांच्या निर्णयाची चर्चा करून आजच्या या निर्णयामध्ये अंतिम आदेश जो दिला आहे तो आपण पाहूया. काय पहिला आदेश आहे की पहिला तर आदेश आलेला आहे की ह्याच्यामध्ये पूर्वीच्या ज्या सस्पेन्शन ऑर्डर्स होत्या किंवा कोणाचं जर स्टॉपेज ऑफ सॅलरी वगैरे अशा ज्या काही ऑर्डर्स दिलेल्या होत्या आणि किंवा एखाद्या शिस्तभंगविषयक कारवाई वगैरे करण्याच्या वगैरे होत्या, त्या ज्या दिलेल्या होत्या त्या मात्र क्वॅश केल्या जातील. पण कशाला क्वॅश केल्या जाऊन, कशाला म्हणून अधीन राहून पुढे ज्या उच्च न्यायालयाने सूचना दिल्या आहेत त्या सूचनांना अधीन राहूनच त्या क्वॅश केल्या जातील, रद्द केल्या जातील. आता पहिलं कुठली अट महत्त्वाची आहे की प्रत्येक दिव्यांग कर्मचाऱ्यांनी त्यांची जी पुनर्तपासणी करण्याची हे केले आहे त्याच्यासाठी जे स्पेशल मेडिकल बोर्ड स्थापन करण्यात आलेले आहेत त्या स्पेशल मेडिकल बोर्डाकडूनच, म्हणजे वैद्यकीय मंडळाकडूनच त्यांनी पुनर्तपासणी करून घेणं आवश्यक आहे. आता मात्र या बाबतीमध्ये ज्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन नोकरी मिळवली आणि ते जर सेवानिवृत्त झाले असतील तर त्यांच्या बाबतीमध्ये मात्र काही ही पुनर्तपासणी करण्याची जरुरी नाही, किंवा त्यांनी जर ऑलरेडी मेडिकल एक्झामिनेशन पूर्वी केलेली आणि आता तर जर रिटायर झाले असतील तर त्यांना साहजिकच त्यांना नियमाप्रमाणे जे काही निवृत्ती वेतन असतील ते मिळू शकेल, अर्थात त्यांच्याविरुद्ध दुसरी काही विभागीय चौकशी असता कामा नये. तिसरं डायरेक्शन काय दिलेली आहे याच्यामध्ये की ज्यांची डिसॅबिलिटी पर्सेंटेज जे 40% असं पाहिजे ते जर फक्त 11% डिवाईड जर झालं ज्या ठिकाणी, म्हणजे बिलो 40% असेल पण 11% असेल तर त्यांच्यामध्ये काय होईल, त्यांना जे बेनिफिट दिलेले आहेत दिव्यांग कर्मचारी ते काढून घेतले जातील. पुढचं महत्त्वाचं आहे की ज्यांचं दिव्यांग प्रमाणपत्र 0 ते 10% एवढंच असेल त्यांना शोकॉज नोटीस द्यायची 15 दिवसाची आणि त्यांच्याविरुद्ध डी करावी आणि त्यांना कंपल्सरी रिटायर करावं. ही आणखीन एक महत्त्वाचं डायरेक्शन दिलेलं आहे किंवा सूचना केलेल्या आहेत. दुसरं, आणि मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे रिव्हेरिफिकेशन कोणी केलं पाहिजे, म्हणजे पुनर्तपासणी करून घ्यायची आहे ती कोणी, ज्या बोर्डाने नवीन बोर्ड तयार केलेले आहे शासनाने त्यांच्यातर्फेच ही पुनर्तपासणी होणं आवश्यक आहे. आणि मग कोणी एखादा कर्मचारी असं म्हणू शकणार नाही की मी पुनर्तपासणी करून घेणार नाही, त्यांच्यावर बंधन आहे. आणखीन महत्त्वाची डायरेक्शन त्यांनी काय दिली, जर एखाद्या ठिकाणी पुनर्तपासणी करून घेण्याचं नाकारलं त्याला पुन्हा एकदा पुनर्तपासणी करून घ्या असा आदेश द्यायचा, आणि ते सुद्धा जर त्यांनी नाकारलं तर त्या कर्मचाऱ्याला निलंबित करावं आणि साहजिकच 50% निर्वाह भत्ता द्यावा आणि तो रिटायरमेंटपर्यंत तसाच जर राहिला तर त्याला फक्त रिटायरमेंट बेनिफिट्स असतील ते 50% मिळतील
अशी देखील डायरेक्शन या ठिकाणी दिलेली आहे. आता दुसरं आणखीन त्याच्यामध्ये काय जाईल आणखी की हा जो पुनर्तपासणीचा करून घेण्याचा जो आहे हा सर्व एक्झरसाईज म्हणायचे ही जी पुनर्तपासणीची मोहीम आहे ती 120 दिवसामध्ये म्हणजे 4 महिन्यात पूर्ण करावी असे देखील शासनास आदेश देण्यात. आता आणखीन एक महत्त्वाची सूचना आहे की काय जर एखाद्या कर्मचाऱ्याने आपल्याविरुद्ध आपण त्या दिलेलं प्रमाणपत्र योग्य नाही आणि म्हणून मग आपल्या विरुद्धची शिस्तभंग विषयक कारवाई टाळावी याच्याकरता जर त्यांनी एक प्रमाणपत्र देऊन आपल्याकरता माफी मागितली आणि सेवानिवृत्ती घेतली तर मग त्याला काय करायचं त्याचा जो अर्ज असेल ती नोटीस असेल त्याचा नोटीसचा विचार करून ती 15 दिवसामध्ये त्याचा निर्णय घ्यावा नाहीतर तो रिटायर झाला असं समजलं आहे. मित्रांनो मी सांगितलं त्याप्रमाणे हे 100 पानाचं जजमेंट मी वाचलं याचा 2दा-3दा वाचल्यानंतर मला फार थोडंफार समजलं. पण मगाशी मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे हे जजमेंट हे निकालपत्र निश्चितच ऐतिहासिक आहे. यात दिलेल्या सूचना ज्या राज्य सरकारला ज्या सूचना केल्या आहेत त्या अशा तऱ्हेच्या सूचना उच्च न्यायालय पूर्वी कुठेही दिल्या नाहीत. पण उच्च न्यायालयाला असलेल्या अधिकारांचा वापर करून सर्वच दिव्यांगांच्या बाबतीमध्ये खरोखर दिव्यांग जे आहेत त्यांनाच त्याचे लाभ मिळाले पाहिजेत. ह्या जो उद्देश आहे कायद्याचा उद्देश आहे तो फुलफिल व्हावा त्याची पूर्तता व्हावी म्हणूनच हा ऐतिहासिक निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने घेतलेला आहे. आणि म्हणून प्रत्येक कर्मचारी जो दिव्यांग कर्मचारी आहे किंवा जो सेवेमध्ये मग तो शासनाच्या सेवेमध्ये असो जिल्हा परिषदेच्या सेवेमध्ये असो तो दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे सेवेत निवृत्त झाला आहे अशा प्रत्येकाने हे निर्णय वाचला पाहिजे. आणि त्यानंतर देखील काही जर शंका असतील तर मला विचारा. मित्रांनो आता मी येथेच थांबण्याची वेळ आली. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतरांना फॉरवर्ड करा आणि कर्मचारी व अधिकारी मित्र या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना सबस्क्राईब करायला सांगा. या चॅनलद्वारे आपल्याला अत्यंत उपयुक्त असे शासन निर्णय न्याय निर्णय परिपत्रके याची माहिती या ठिकाणी दिली. मित्रांनो येथेच थांबतो. पुन्हा आपण भेटणार आहोत एका नव्या ऑडिओसोबत लवकरच. तोपर्यंत नमस्कार.